पश्चिम महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा नदी आज अस्तित्वाच्या गंभीर संकटाशी झुंज देत आहे। एकेकाळी पवित्र, स्वच्छ आणि शेती उद्योग तसेच लाखो नागरिकांच्या जीवनाचा आधार असलेली ही नदी आज प्रदूषण, गाळ आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अक्षरशः गुदमरू लागली आहे। यंदा पावसाच्या जोर तुलनेने कमी असतानाही इचलकरंजी परिसरात पंचगंगा नदी पात्राबाहेर वाहू लागल्याने भविष्यात मोठ्या पुराचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पाहूया पंचगंगा नदीचा एक स्पेशल रिपोर्ट। पंचगंगा नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांगातील भोगावती, कासारी, कुंभी, तुळशी आणि गुप्त मानल्या जाणाऱ्या सरस्वती या 5 नद्यांच्या संगमातून होतो। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील प्रयाग येथे नदीचा मुख्य प्रवाह तयार होतो। सुमारे 130 किलोमीटरचा प्रवास करत ही नदी शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते। त्यामुळे पंचगंगा ही कृष्णा नदीची प्रमुख उपनदी मानली जाते। कोल्हापूर, हातकंगले, शिरोळ परिसरातील शेती, पिण्याचे पाणी आणि वस्त्रोद्योगासाठी पंचगंगा नदी अत्यंत महत्त्वाची आहे। ऊस, भात आणि इतर खरीप पिकांसाठी या नदीचे पाणी वरदान ठरले आहे। इचलकरंजी सारख्या औद्योगिक शहराच्या विकासामध्ये पंचगंगेचा सिंहाचा वाटा आहे। मात्र गेल्या 10 ते 12 वर्षापासून नदीपात्रातील गाळ उपसाचे काम नियमित आणि पूर्ण क्षमतेने झालेले नाही। विविध अहवालानुसार नदीपात्रात सुमारे 5.5 लाख घनमीटर गाळ साचला आहे। निधी अभावी तसेच पाटबंधारे आणि महसूल विभागातील समन्वयाच्या अभावामुळे गाळ काढण्याची कामे रखडली आहेत। परिणामी नदीचे पात्र उथळ झाले असून पावसाळ्यात पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे। याच गाळामुळे नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे। परिणामी कमी पावसातही नदी पात्राबाहेर येत आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना, शेतीला आणि नागरिकांना पुराचा धोका निर्माण होत आहे। नदीकाठावरील थेट पाईपलाईन योजनांनाही नाही याचा मोठा फटका बसत असून पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी आमदार राहुल आवडे यांच्या पाठपुराव्यामुळे पंचगंगा नदीतील गाळ उपशासाठी मंजुरी मिळाली होती। त्यानंतर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली। मात्र संबंधित ठेकेदाराने एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ व वाळू उपसा केल्याचा आरोप झाला। स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेत तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने हे काम थांबवले। त्यानंतर आजपर्यंत गाळ उपशाचे काम पुन्हा सुरू झालेले नाही। त्यामुळे मंजुरी असूनही नदीतील गाळ कायम आहे। पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे। शहराचे सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी आणि इतर प्रदूषित घटक नदीत मिसळत असल्याने नदीचे पर्यावरण संतुलित धोक्यात आले आहे। प्रदूषण मुक्तीबरोबरच गाळ मुक्तीवरही शासनाने समान प्राधान्य देणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। इचलकरंजी महापालिका अस्तित्वात आल्यानंतर नदी व्यवस्थापन नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत। काही जाणकारांच्या मते आवश्यक शासकीय परवानग्या आणि नियमांचे पालन करून महापालिका स्वतःच्या स्तरावर नदीतील गाळ उपसा करून त्याची शासकीय निविदा प्रक्रियेनुसार विक्री करू शकते। अशा पद्धतीने नदी स्वच्छ करण्याबरोबरच महसूलही मिळू शकतो। मात्र यासाठी शासनाची स्पष्ट धोरणे आणि शासनाची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे। पंचगंगेला प्रदूषणमुक्त आणि गाळमुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची वेळ आता आली आहे। अन्यथा जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा भविष्यात संकटवाहिनी ठरण्याची भीती व्यक्त होत आहे। पंचगंगा ही केवळ नदी नाही तर पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा, संस्कृतीचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे। त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखणे, नियमित गाळ उपसा करणे, नदीपात्राची वनक्षमता वाढविणे आणि पूर व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे। अन्यथा भविष्यातील महापुराची किंमत नागरिक, शेतकरी आणि उद्योगांना मोजावी लागेल।